मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही सर्व मजेत असाल अशी आशा करते. तर आज मी आपल्या भेटीसाठी निमंत्रण दिलं आहे सोनाली शिणवी देसाई यांना. तर सोनाली नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला आपण थोडंसं स्वतःविषयी सांगावं. गेल्या अनेक वर्षापासून मी नोकरी, वृत्तपत्र या क्षेत्रातूनच नोकरी केली. अच्छा. साधारण 17-18 वर्षापर्यंत नोकरी केल्यानंतर मला नेहमी वाटायचं की व्यवसाय क्षेत्रात काहीतरी करावं असं बऱ्याच वर्षापासून मनात होतं. तोच विचार घेऊन मग मी गेल्या 3 वर्षापासून बुटीक व्यवसायात उतरले. अच्छा. तर तो कसा काय सुरू केला तुम्ही? म्हणजे साधारण 2015 पासून माझ्या मनात तीव्रपणे असं जाणवायला लागलेलं की आत्ता आपण काहीतरी आपलं सुरू करावं. म्हणजे नोकरीच्या मागे रोज ते धावपळ वगैरे हे न करता काहीतरी आपलं, जरी ते छोटंसं असलं किंवा एकदम मोठा व्याप नसला तरी स्वतःचं काहीतरी करावं, आत्मनिर्भर राहावं. सो 2015 पासून मी विचार करत होते की मी असं काय वेगळं करू शकेन. आणि मी ज्या भागात राहते तर तिथं थोडंसं ग्रामीण आणि शहरीकरण याची सरमिसळ आहे. म्हणजे एकदम तो भाग ग्रामीणही नाही आहे आणि एकदम शहर म्हणता येईल असंही नाही आहे. असं सेमी अर्बन म्हणता हो, येईल. सेमी अर्बन म्हणता येईल तसं. आणि तिथं कसं एक आपला गाव म्हटलं की एक विचारसरणी असते, एक संस्कृती असते, म्हणजे राहणीमान, विचारमान या सगळ्याचीच. तर तिथं राहून मला वेगळं काय देता येईल, म्हणजे तिथं आजपर्यंत व्यवसाय जसे चालतात त्यातही मला त्या लोकांना आपलंसं करून त्यांना वेगळं काय देता येईल असा मी विचार करत होते. तर 2015 ते 2017 ह्या काळादरम्यान मी बरेच म्हणजे हा करू शकेन की तो करू शकेन, मग मला किती म्हणजे पुढे जाऊ शकेन असं तो विचार करता करता मी कापड व्यवसायावर विचार स्थिर केला, लक्ष केंद्रित केलं. आणि मग 2017 साली मी माझं बुटीक त्या भागात सुरू केलं. अच्छा. घरीच आहे का बुटीक? नाही, प्रॉपर जी पेडणे बाजारपेठ आहे तिथं ते बुटीक सुरू आहे. पण जागा तशी त्या दरम्यान छोटी आहे. म्हणजे बुटीक असं नाव ऐकलं की असं वाटतं की ते खूप मोठं असेल आणि तिथं छान इंटेरियर्स वगैरे असं सगळं असंच डोक्यात येतं. पण मी जेव्हा बुटीक सुरू केलेलं तेव्हा बुटीकप्रमाणे सगळं होतं तिथं, पण तेवढी ती इंटेरियर नव्हती. प्रॉपर असं जे आपण बुटीक म्हणू तसं नाही, पण त्याची सुरुवात झालेली तिथं. आणि बेसिकली कॉटन आणि हँडलूम हा कॉन्सेप्ट त्या भागात रुजणं खूप मला चॅलेंजिंग वाटलं सुरुवातीला 1 वर्ष. पण आता म्हणजे आता 3-3.5 वर्ष होत आली तर आता खूपसे कस्टमर मला जोडले गेलेत आणि आता ते म्हणजे जे काय मी आणते हँडलूम म्हणा, कॉटन म्हणा, त्याच्यातच त्यांचा डिमांड वाढतोय. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये जो तुमचा चॉईस आहे की कापड व्यवसाय करायचा, पण त्याच्यामध्येही कॉटन आणि हँडलूम याला तुम्ही प्रेफरन्स दिला. अच्छा. हे कापड तुम्ही कुठून मागवता? तसं आपण एक व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर खूप अभ्यास करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. त्याप्रमाणे मी विचार केला की काय आणावं, म्हणजे सुरुवात कुठून करावी. कारण एकदम ज्या भागात हा सुरू होतो व्यवसाय तिथं असे एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स आणणं किंवा कितपर्यंत तिथं खरेदी होऊ शकेल ह्याचा विचार करून मी सुरुवातीला कलमकारी म्हणा किंवा इकत, डाबू प्रिंट्स हे जे कापड आहे ना ते आणायचा प्रयत्न केला. आणि जिथून जे तयार होतंय म्हणजे वेस्ट बेंगॉल म्हणा, मग माहेश्वरासारख्या जागातून माहेश्वरी येते, आपल्या महाराष्ट्रातून पैठणीज येतात. मग पैठणीत फक्त त्या साड्या न राहता पैठणीच्या पर्सेस म्हणा, मग त्याचे सलवार सेट्स, असं वेगळं काहीतरी आणायचं. ते खूप मोठ्या क्वांटिटीत उपलब्ध नसतं. कारण मी सुरुवातीलाच असं एक ठरवलेलं की माझ्याकडे तुम्हाला क्वांटिटी नाही मिळणार पण क्वालिटी छान मिळणार. माझं पहिलं प्राधान्य मी क्वालिटी सांभाळण्याला देते. अच्छा. मग तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय? प्रत्येक ह्याची जशी पायरी असते ना तशी मी व्यवसायात उतरल्यानंतर मला कळलं की व्यवसायाची सुद्धा एक पायरी असते. म्हणजे जशी ती चढायची असते तशी उतरायची असते, तशीच व्यवसायात 3 पायऱ्या महत्त्वाच्या असतात. म्हणजे 3 पायऱ्या म्हणजे साध्या पायऱ्या नसून ते एक वर्षच असतं जणू. पहिल्या वर्षात मला मी काय आणणार आणि लोक तिथं काय बघतात, त्यांना काय हवं आहे काय नको आहे याच्यातच जातं. दुसऱ्या वर्षीला थोडासा कस्टमर ते वापरून बघतो, म्हणजे हे चांगलं आहे की ते चांगलं आहे. आणि मग त्या वर्षाला जाणवते सो ह्या सीझनमध्ये हे जातं, त्या सीझनमध्ये ते जातं. ह्या कस्टमरची हीच आवड असते. कुणाला डार्क शेड आवडतात, कुणाला लाईट शेड आवडतात. सो हे 2 वर्ष त्याच्यातच सरतात. आणि तिसऱ्या वर्षाला
हां. दुकानदार पण कम्फर्टेबल होतो आणि कस्टमर पण कम्फर्टेबल होतो, की त्याला कळतं की इथं गेलं की ह्या वेळेला मला हे मिळणार, आणि त्या दुकानदारला पण कळतं की ह्या सीझनमध्ये ह्या कस्टमरला हे एवढं ही ह्याची चॉईस असते. सो एक्झॅक्टली व्यवसायात 3 वर्ष ही अशी थोडी एस्टॅब्लिश व्हायला हो. जातात. आता तुम्ही व्यवसाय करायला तर घेतला, पण व्यवसाय म्हटलं की त्याला भांडवल लागतं. त्याची कशी काय सोय केलीत तुम्ही? माझ्या व्यवसायाचा चॅलेंजिंग पार्ट म्हणता येईल तो हाच होता. म्हणजे भांडवलही हवं होतं आणि मला म्हणजे माझा सुरुवातीपासून असा कल होता की मी लोन काढणार नाही. कारण मी सुरू करत आहे ते कितपर्यंत चालेल हे आधी मला सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे मी लोन काढलं आहे आणि नंतर ते 2-3 महिन्यांनी आता ते भरायला सुरू करा त्याचा हप्ता. सो ते मला थोडंसं चॅलेंजिंगच कठीण वाटलं वाटलं, हां. आणि ते होईल की न होईल. तर त्यामुळे मी असा विचार केला की मी माझ्याकडे जेवढे काय माझी पुंजी आहे ती घालून व्यवसाय सुरू करायचा विचार होता. त्यामुळे मी सुरुवातीलाच अगदी ज्या माझ्या भांडवल जेवढं काय होतं त्याच्यातच तो इंटेरियर करू शकले तो केला, त्याच्यातच माल मागवला आणि त्यापासून मी सुरू केलं. आज मी सांगू शकते की आज मला बरा चांगला नफा होतोय आणि तो बरा पुढे गेलाय. अच्छा अच्छा. तर व्यवसायातल्या तुम्ही अडचणी सांगितल्यात की तुम्हाला 1-2 वर्ष ती एस्टॅब्लिश व्हायला लागली आणि लोकांचा कल काय आहे, सिंथेटिक कपडे वापरण्याकडे जास्ती आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणून तुम्ही कॉटनलाही प्राधान्य दिलं. आणि त्यानंतर हळूहळू मग तुमचा क्लायंटल बेस वाढत गेला की आणखीन काही तुम्ही त्यातून शिकत गेलात? मला वाटलं की मी पेडणे ज्या भागात हे सुरू केलेला व्यवसाय तिथं जास्तचे लोक रियॉन म्हणा किंवा सिंथेटिक म्हणा आणि ज्या नॉर्मल आपण जे साड्या वगैरे वापरतो भरपूर वर्कच्या वगैरे तशाच वापरायचा कल होता. पण मग जेव्हा हे सुरू झालं तिथं हँडलूम आणि कॉटन तेव्हा लोकांनी ते पटकरून ॲक्सेप्ट केलं नाही. कारण खादी म्हणा किंवा जे मोठ्या मोठ्या माहेश्वरी, इक्कत हे जे फॅब्रिक असतं त्यांच्या ज्या साड्या त्यांचे कुर्तीज हे खूप महाग असतात. ते दिसायला खूप साधे असतात पण त्यांचा कॉस्ट जास्त असतो. तर लोक म्हणायचे की अरे एवढी साधी कॉटनची साडी आणि ह्याचा कॉस्ट एवढा कसा. तर आणि हे मग आम्ही फंक्शनला घातलं किंवा ऑफिस रेग्युलर यूजसाठी वापरलं तर ते तेवढं एक्सपेन्सिव्ह आहे ते वाटत नाही. अच्छा. हां. पण त्या कपड्यामधला जो फील असतो तो त्यांना माहीत नव्हता. आणि जेव्हा एखादी कोणतरी असते की चला काहीतरी नवीन आहे ना ट्राय करून बघूया असे पण लोक असतात. सो त्यांनी जेव्हा ते ट्राय केलं तेव्हा त्यांना कळलं की झगझगीत चकचकीत नाही दिसलं असं आपण म्हणूया, पण ह्याचा फील छान आहे आणि हे चांगलं वापरता येतं. सो मग हळूहळू लोक त्या हँडलूमकडे किंवा कॉटनकडे वळायला लागले. त्या भागात तरी मला छान रिस्पॉन्स असतो आणि वेगळे वेगळे जे कॉटन्स हँडलूमच्या साड्या ज्या येतात त्या पटापट अशा लोकांना आवडू लागल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की जी लोक बिग बॉर्डरच्या म्हणा किंवा अशाच ज्या साड्या लग्नासाठी वगैरे वापरायच्या ना आपल्या पारंपरिक सोहळ्यासाठी, तर आता कस्टमर्स छान हँडलूमच्या साड्या वगैरे तशा परिधान करायला प्रिफरन्स देतात. कारण त्या म्हणतात की जरी त्याला वर्क नसू दे किंवा काय पण छान वाटतात, नेसल्यावर त्या सोबर वाटतात आणि कम्फर्ट वाटतो. अच्छा. म्हणजे तुम्ही एका प्रकारे आपलं जे पारंपरिक कापड व्यवसाय आहे त्याला तुम्ही उत्तेजन देताय असाच त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामागे आणखीन तुमचा काय उद्देश होता? मुख्य म्हणजे म्हणजे तुमची स्वतःची आवड याकडे आहे की तुम्ही आणखीन कोणाला याकडे वळवू इच्छिता? नाही म्हणजे खूप आधीपासून म्हटलं तरी चालेल. कॉलेज वयात म्हणजे त्या वयात सुद्धा मला सुरुवातीपासून कॉटन आवडायचं. माझ्याकडे आधीपासूनच असे सिंथेटिक म्हणा त्यावेळी यायचे ते जे कपडे होते ते रियॉन बियॉन हे हल्लीचं आलं आहे पण आधी सिंथेटिकच होते. ते कापड मी कधी वापरत नव्हते जास्त, असे कॉटनच वापरायची आणि लोकांनी त्याकडे वळावं आणि ते आपल्या देशात तयार होतं ना ते पण महत्त्वाचं असतं. आपल्या वेगवेगळ्या भागातून जेव्हा आम्ही त्यांच्याकडे डील करतो म्हणजे वेस्ट बेंगॉलहून साडी येतात त्या भागात अशा ग्रामीण भागात ज्या बायका ती साडीचं जे विविंग असतं ते करण्यासाठी त्या एका तासाला त्यांना अगदी अल्प असं हे मिळतं की 30 रुपया 40 रुपया आणि ह्या बायका दिवसभर बसून 8-8, 9-9 तास हे काम करतात. मग त्यांचा एका तासाचा जर इन्कम 30 रुपया 40 रुपया असेल तर दिवसभरात ते किती कमवत हे त्यात आलं. आणि त्याशिवाय जर त्या एवढ्या कमवतातच पण त्याच्यात तेवढा त्रास किती आहे त्यांना. एकसारखं खाली मान करून ते विणतात ते कापड. सो त्या हाताला त्रास, मानेला त्रास, डोळ्यांना त्रास आणि हे एवढं करून त्यांना काय मिळते तर एका तासाचे फक्त 40 रुपया. अच्छा. आपण जर हँडलूमकडे वळलो त्याचं प्रोडक्शन वाढलं तर त्याची सप्लाय वाढली तर
तेवढं त्या लोकांना पण काहीतरी चालेल ना, हां, मदत होईल. मदत होईल. बरोबर आणि मुख्य म्हणजे जे आजची युवा पिढी आहे ती ब्रँडच्या मागे धावताना आपण बघतो. मोठमोठ्या आस्थापनात फक्त ब्रँडेड वापरणं, काही असू दे, मग ते कापड असू दे किंवा वस्तू असू दे, ब्रँड ब्रँड ब्रँड. मग ह्या युवा पिढीला पण आपल्या देशात जे काय बनतं, आपल्या बाजूला जे काय होतं ते वापरण्यात कसली लाज आहे. बरोबर आहे. आपल्या देशात घडणाऱ्या कपड्यांची ब्रँड पण आपणच तयार केली पाहिजे ना. मी कलमकारी वापरते तर तो पण आपला ब्रँडच आहे ना. आपल्या एका देशाच्या भागात हे कलमकारी तयार होतं तर तो त्या भागाचा ब्रँडच आहे. मग हे आपल्या पुढच्या पिढीने पण हे वापरलं पाहिजे आणि त्याने ते विदेशापर्यंत पोहोचवलं पाहिजे की हे बाबा माझ्या देशाचं हे ब्रँड आहे. पैठणी माझ्या महाराष्ट्राची ब्रँड आहे. आपल्या गोव्याची पण कुणबी साडी ती ब्रँड आहे ना आपली. मग आपण ती नेसायला का मागे पुढे करतो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे मला हे रुजवायचं आहे की एखाद्या लग्नात आपण आपली कुणबी साडी नेसून गेलो तर कशाला हवी तीच, म्हणजे भरजरीत साडी कशाला नेसायला हवी. आपली कुणबी साडी पण नेसून आपण जाऊ शकतो. बरोबर आहे. मुंबईसारख्या किंवा कर्नाटक सारख्या भागात जर आपण असल्या लग्नासारख्या फंक्शनला जर एक कुणबी साडी नेसून गेलो तर ही माझी कुणबी साडी आहे, माझ्या गोव्यात बनणारी कुणबी साडी आहे. अच्छा, म्हणजे आपण एक काम हेही करतो असं करून की आपल्या भागात हे काम करणारे जे वर्कर्स आहेत, जे हे सगळं विणत असतात किंवा विणकर आहे, विणकर समाज आहे, त्यांना आपण खूप मोठी मदत करतोय आणि ते कार्य तुम्ही अगदी छान रीतीनं करताय असं म्हणायला काही हरकत नाही. मेक इन इंडिया कन्सेप्टबद्दल काही आपण बोलाल? हो, नक्कीच. साधारण 2015 त्या दरम्यान मेक इन इंडिया हा कॉन्सेप्ट पुढे यायला लागला होता. तर आपल्या देशात जे काय बनतंय किंवा आपल्या देशातनं वेगवेगळी जी आस्थापना म्हणा, इंडस्ट्रीज म्हणा सुरू व्हायचा असा जो विचार होता. पण तेव्हाच मला प्रकर्षाने असं वाटायला लागलं की मेक इन इंडिया म्हणजे आपलं स्वदेशी असं काहीतरी आपण पुढे आणायला हवं. तर तेव्हा विचार 2015 ते 2017 ह्या दरम्यान मी तो विचार मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुरू केला आणि तेव्हा मी येऊन या आपल्या देशाच्या विविध भागात, मग ते बेंगाल असू द्या, आसाम असू द्या, महाराष्ट्र असू द्या, कर्नाटक असू द्या, ह्या ज्या भागात जिथं जिथं जे जे काही तयार होतं, कापड, साडी, कुर्तीज, पर्सेस काही असू द्या, इथल्या ज्या बायका म्हणा किंवा जे हस्तकारागीर आहेत ते तयार करतात,
ह्याची आपण प्रमोशन केली पाहिजे असं मला मनातनं वाटायला लागलं आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करून 2017 बुटीकचा व्यवसाय सुरू केला. ओके ओके. तर आता असा व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच बायका असतीलही गोव्यामध्ये, आणि तुमच्यासारखं त्यांनाही वाटलं असेल कधी की आपणही असं काहीतरी करावं, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? आता व्यवसाय असं म्हटलं की तुम्ही मगाशी म्हणालात तसं ते भांडवल, जागा, ह्याचा सगळा विचार करावा लागतो. त्यानंतर व्यवसायात मुख्य गोष्ट असते ती चॉईस, आणि कापड व्यवसायात तर ती अत्यंत महत्त्वाची असते की तुमची चॉईस काय आहे. ज्याप्रमाणे तुमची चॉईस असेल तसेच कस्टमर तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करू शकता. बरोबर, हे आहे. आणि आत्ता जर बघायला गेले ते लोक व्यवसाय क्षेत्राकडे, म्हणजे बायकांचा सुद्धा असाच कल असतो की नको बाबा, ते आपल्याला जमेल की नाही, मग हे एवढे पैसे घालायचे, ते मग परत रिकवर झाले नाही तर मग काय करायचं, असा हा आधी नॉर्मल विचार, म्हणजे नेगेटिव्ह म्हणा पण तो येऊन जातो. आणि अशा बायका मग म्हणतात की चला कमी पगाराची का असे ना, नोकरी बरी, कारण तिथं काही रिस्क नसते ना, आपलं काही जात नाही, गेलात तर एका महिन्याचा पगार जाईल, म्हणजे दिवस फुकट जातील एवढंच. पण बाकीचं असं आपलं म्हणून जे काय आम्ही गुंतवणूक करतो ती तरी निष्फळ होणार नाही. त्यामुळे व्यवसाय क्षेत्राकडे, आणि गोव्यात असा एक कॉन्सेप्ट आहे की गोवेकर पटकरून व्यवसायात उडी मारायला जात नाहीत. हा आधीपासूनचा, म्हणजे पिढ्यानपिढ्यांचा बऱ्याच जणांचा अनुभव असतो की नको कशाला, ते जमायला हवं, ते व्हायला हवं, ते करायला हवं, हे आधी सगळं येतं. तर अशा वेळेला मी म्हणेन की आजकाल आपण अगदी क्षुल्लक अशा घरगुती जे काय आपण बनवतो ना, ते पण त्याचा पण व्यवसाय आपण घरातल्या घरात जरी सुरू केला ना तरी त्याला खूप डिमांड आहे असं म्हणता येईल. आणि मुख्य म्हणजे आपल्या लोकांनी व्होकल फॉर लोकल म्हणतात तसं आपल्या आजूबाजूला जी कोण काय करतात त्याला अधिक प्राधान्य आधी द्यायला हवं. मग इथं जर मिळत नाही, म्हणजे माझ्या एरियात जर मला हे मिळत नाही तर मी बाहेर जाईन, तर मी मग शेजारच्या राज्यातून मागवीन किंवा अजून कुठून मागवीन. पण माझ्या जर गावात, माझ्या शहरात, माझ्या सिटीत हे सगळं मिळतं तर मी आधी तिथल्या बायकांना प्राधान्य द्यायला हवं. हा पण विचार करून मी एक ग्रुप सुरू केला आहे, म्हणजे आमच्या पेडण्याच्याच बायकांसाठी, ज्या घरात काय काय वेगळं वेगळं तयार बनवतात वगैरे, अशांसाठी, पावला अस्तुरीची म्हणून. ह्या ग्रुपचा कुणाला काही प्रॉफिट वगैरे असं काही नसतं. प्रत्येक घरात काही ना काही बनवणारी, कोण दुपटी बनवतं, कोण टेडीबेअर तयार करतं, कोण केक तयार करतं, असं जे वेगळ्या वेगळ्या काय काय जे तयार करतात, गोजड्या म्हणा, ह्या आता गोजड्यात पटकरून बाजारात गेल्यात तर मिळत नाहीत, त्या कोणीतरी बनवणारं असतं. आणि आता तर त्या हजारातनं एखादी किंवा दुसरीच बाई बनवते. तर अशी गोजडी मानणारी बाई, अशा आम्ही सगळ्या मी त्या ग्रुपमध्ये एकत्र केलंय. मग इथं काय होतं की मला जर काय दुपटे हवेत तर मी मार्केटमध्ये न जाता खुल्या दुकानात मी त्या बाईला तिच्याकडून घेते. म्हणजे यातनं काय होतं की ती घर संसार सांभाळणाऱ्या बाईला अर्थार्जन पण त्याची पण मदत मिळते. सो आधी आम्ही आमच्या ग्रुपमधून एकमेकांकडून घेतो. तिथं जर आपल्याला काय आवडलं नाही किंवा ते परवडलं नाही, तो प्रत्येकाचा स्वतःची आवड निवड, तर तिथं जर ते काय आपल्याला मिळत नाही तर मग आपण खुल्या मार्केटात जायचं. अच्छा, इथून पण आपली सुरुवात व्हायला हवी. आपण काय करतो नेहमी की नाही, तिचं ती काय बनवणार किंवा तिचं किती क्वालिटीचं असणार असा विचार करतो, आणि आपण ब्रँडेड दुकानातून ते मागवायचं, तेच गिफ्ट करायचं. म्हणजे गिफ्ट करणं म्हणजे ते छानच असलं पाहिजे, ते कॉस्टलीच असलं पाहिजे, आणि त्याला तो ब्रँडच असला पाहिजे, असा एक कॉन्सेप्ट आहे. पण आपल्या ज्या शेजारची बाई किंवा आपल्या गावातली, आपल्या शहरातली बाई, ती आपला किती वेळ घालून त्यात जे काय तयार करतं ते ब्रँडेड नाही का? तिथं पण ब्रँड आहेत ना, तो तिचा ब्रँड आहे. हो, तो तिचा ब्रँड आहे. आणि आपण तिच्याकडून तो खरेदी करतो आणि आपण तो कुणाला तरी, त्यात किती माया असते. आपण ते त्या पद्धतीने सजवायला हवं. आपण ते छान आजकाल गिफ्ट पॅक करून देणाऱ्या पण कितीशा महिला घरात असं काम करतात, ते छान बॉक्स पॅकिंग करून देतात तुम्हाला, गिफ्ट पॅकिंग करून देतात. मग ते तिथून घ्यायचं, इथं द्यायचं, आणि ते एखाद्याला छानसं गिफ्ट करा. तुम्ही एखाद्या ब्रँडेड दुकानात जाऊन खरेदी करण्याचा जो दर आहे तोच इथपर्यंत पण लागू शकतो. म्हणजे एक आपल्याला 2-3 हजार स्पेंड करायचे असतील तर इथं पण आपण तेच 2-3 हजार स्पेंड करतोच ना. पण हे आपल्याकडून येतं, आपल्यामध्येच राहतं, आणि ते बाहेरून येतं आणि बाहेरच जातं. बरोबर आहे. म्हणजे आणखी कोणाला तिसऱ्याला फायदा होतो है ना. आणि इथे आपण जर आपल्या क्षेत्रातल्या हस्तकारागिरांना प्रोत्साहन दिलं तर त्यांची कुटुंब उभी राहतात, त्यांची घरं उभी राहतात है ना. बरोबर. आणि हे फार मोठं काम करताय ॲक्च्युली तुम्ही. तर तुमच्या ग्रुपमध्ये साधारण किती आहेत बायका?
सध्या माझ्या ग्रुपमध्ये जे बायका इन द सेन्स पुरुषही असतील मला असं वाटतं. नाही, ज्या काम करणाऱ्या आहेत ना, म्हणजे जे तयार करतात, हस्तकारागीर म्हणा त्यांना, किंवा मग ते काय ऑर्डर्स घेणाऱ्या बायका असतात घरी काम करून, त्या साधारण 70 ते 75 आहेत. पण फक्त तयार करणाऱ्याच असलं की होत नाही ना, विक्री पण व्हायला हवी, ते खरेदी करणारे पण लोक हवे. आणि त्यामुळे त्या ग्रुपमध्ये अजून बरेच असे लोक आहेत, बायकाही आहेत आणि तुम्ही म्हणतात तसे पुरुषही आहेत, ते त्या ग्रुपला जॉईंट आहेत आणि ते पण ऑर्डर करतात. घरगुती लाडू हवे असतील, किंवा एक साधा उदाहरण की आकाशकंदील आपण दिवाळी आली की बाहेर बाजारात जातो पटकरून 200, 300, 250चं काय ते प्लॅस्टिक असतं एकतर, आपण खरेदी करतो. पण माझ्या ग्रुपमध्ये अशी एक मुलगी आहे जी सुंदर आकाशकंदील तयार करते. अगदी आमच्या माडाच्या झावळ्यापासून जे तयार केलं जातं तसे आकाशकंदील असतात आणि अगदी रिझनेबल रेट असतो, 300, 350, 400. मग हे काही पुरुष मंडळी पण आमच्या ग्रुपमध्ये आहेत, ते पण त्यांना ऑर्डर करतात की मला हा आकाशकंदील हवा आहे, किंवा मग काय लाडू हवे आहेत, अजून काय हवे आहेत ते. आणि एक प्रॉब्लेम सुरुवातीला मला ग्रुप केल्यानंतर दिसायला लागला की एक जी बाई आहे तिच्याकडून ऑर्डर घ्यायची आहे, पण ती गावात आहे ना, तर तिचं घर दूर पडायचं, ही कुठल्या तरी एखाद्या शहराच्या कोपऱ्यात राहते. तर हे मग आणायचं कसं, तिथून मागवायचं कसं, आणि सगळ्यांनाच ते कुरिअर करा, हे करा, हे अजून तेवढं माहीत नाही. मग त्यांना मी एक असं दिलंय की जर तुम्हाला कोणाला एकामेकांना काही द्यायचं घ्यायचं असेल, खरेदी विक्रीचा व्यवहार, तर तो तुम्ही माझ्या बुटीकवर ठेवू शकता. तुम्ही इथं ठेवा आणि तो तिथून तो उचलला जाईल. म्हणजे तेवढं मी करू शकते. अजून ह्याच्यापेक्षा म्हणजे जर काही असे आहेत की ते डायरेक्ट कुरिअर करतात, पण थोड्यांना ते कुरिअर वगैरे अजून माहीत नाही, तर त्यांना मी तो पॉईंट दिला आहे की तुम्ही ह्या दुकानावर ठेवा, इथं ठेवा, ज्यांना ते उचलायचं आहे ते तिथून उचलून देते. म्हणजे माझ्या परीने जेवढं मी करू शकेन या बायकांसाठी म्हणा, एंटरप्रेनर्स आमच्या ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी, तेवढं मी करतो. अच्छा, चला छान. स्वदेशी हा विचार नाही तर तो आचार आहे, आणि तो आचारातच उतरण्याची गरज आहे. आणि यात केवळ कपडेच नव्हे तर त्यात वस्तूही, म्हणजे ज्या बाकीच्या आपल्या देशात तयार होतात त्या वस्तूही आपल्या नेहमी वापरात येणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा येतील तेव्हाच हा स्वदेशी, मेक इन इंडिया हा कॉन्सेप्ट खरोखर आपण पाळतोय किंवा तो रुळतोय असं वाटत जाईल. बरोबर आहे. तर सोनाली, आपण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून इथे आलात, आम्हाला इतकी छान मुलाखत दिलीत, याबद्दल सांगितलं. तुमचं जे काम आहे या क्षेत्रामध्ये ते, त्याच्या अडचणी, आणि त्याच्यानंतर तुम्ही, मला असं वाटतं तुमचं एक मोठं योगदान म्हणता येईल ते म्हणजे ग्रुप एक तयार केला आहे, आणि त्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय ते सुद्धा खूप मोठं आहे. आणि या सगळ्या तुमच्या प्रोजेक्टला हार्दिक शुभेच्छा. पुढेही तुमचा विकास होत राहो, तुमचा ग्रुपही वाढो, या सदिच्छेसह मी आपला निरोप घेते आहे. आणि माझ्या मैत्रिणींना ही मुलाखत आवडली असेल, त्यातून त्यांनी बरंच काही घेतलंही असेल, आत्मसात केलं असेल अशी आशा करते. आणि तुम्ही आलात, मुलाखत दिलीत, याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम.